सोन्याच्या भावात 8 दिवसांमध्ये मोठी वाढ। जीएसटीसह सोन्याचा भाव प्रतितोळा 1,01,889 रुपयांवर, तर जीएसटीसह चांदीचा भाव प्रति किलो 1,10,000वर। नागपूरमध्ये 2 ट्रकला अचानक लागली आग। आगीमध्ये दोन्ही ट्रक जळून खाक। आगीमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। आगीचं कारण अस्पष्ट। साताऱ्यातील कन्हेर धरणातून 1,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। वेण्णा नदीपात्रामध्ये विसर्ग। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग। उल्हासनगरमधील छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे। खड्ड्यांमुळे वाहन चालकांना नाहक त्रास। महापालिका खड्डे कधी बुजवणार, नागरिकांचा सवाल। पिंपरी चिंचवड शहरातील पुनावळे परिसरामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं एका मालवाहू करणाऱ्या टेम्पोला अपघात। खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात साचलं पाणी। मुंबईच्या दहिसरमध्ये मनसेची स्वाक्षरी मोहीम। हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेची स्वाक्षरी मोहीम। मोहिमेला हजारो मराठी नागरिकांचा प्रतिसाद। हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक। अकोल्यामध्ये मनसेकडून हिंदीच्या पुस्तकांची होळी। शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये पुस्तकांची होळी। छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक। इम्तियाज जलील यांना अटक करावी या मागणीसाठी काढला भव्य मोर्चा। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुर्घटना। घोडबंदरच्या जुन्या वर्सोवा ब्रिजवरून टँकर कोसळला। ग्रिलचा कठडा तोडून टँकर खाडीमध्ये कोसळला। दुर्घटनेत एकाचा मृत्यू। नाशिकच्या मनमाडच्या पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात केली धडक कारवाई। 3 ठिकाणी छापा टाकत केला 10.5 किलो गांजा जप्त। एका महिलेसह 3 करण्यात आली अटक। परभणीमध्ये वार्ड क्रमांक 2च्या परिसरामध्ये स्वच्छता विभागाकडून साफसफाई। रस्त्यावर पसरलेल्या दुर्गंधी आणि कचऱ्याचे विल्हेवाट लावून साफसफाई। जालन्यामध्ये कोटींचा सोयाबीन घोटाळा। बनावट उतारे पीक पेरा जोडून जास्तीचे सोयाबीन हमीभावात विकले। वीर छत्रपती सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या 10 जणांवर गुन्हा दाखल। अकोल्यातील सांगळूद बुद्रुक ते घुसरपर्यंत 7 किलोमीटरचा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्याचा नागरिकांचा आरोप। काही दिवसांपूर्वीच झालं होतं रस्त्याचं लोकार्पण। केडीएमसी क्षेत्रामध्ये क्लस्टर योजना राबवण्याच्या मागणीसाठी सीपीआय आक्रमक। दत्तनगर प्रभागातील नागरिकांची केडीएमसी मुख्यालयावर धडक। 15 ऑगस्टपर्यंत मागणी मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर काळे झेंडे नेणार, दिला इशारा। नाशिकमधील बागलांच्या नामपूर येथे विजेचा शॉक लागून वायरमॅनचा जागीच मृत्यू। पाण्याची मोटार लावताना लागला विजेचा शॉक। कणकवली तालुक्यातील तळेरे पियाळी फोंडा मार्ग बनला चिखलमय। मार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही कार्यवाही नाही। कल्याण पूर्वमधील शिवांगी अपार्टमेंट पार्किंगमध्ये नारळाचं झाड कोसळलं। 3 वाहनांचं मोठं नुकसान। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर परिसरातील केकले रोडवर गव्यांचा कळप। गव्यांच्या कळपामुळे शेतीचं मोठं नुकसान। गव्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। बोईसरमधील तारापूर एमआयडीसीची दुरावस्था। मोठ्या प्रमाणात खड्डे पडले। पडलेल्या खड्ड्यात आंदोलकांनी केली अंघोळ। यवतमाळमधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलन। जिल्हाधिकारी विकास मीनांच्या कक्षासमोर गोंधळ। नियुक्ती होऊन देखील केवळ अर्धाच पगार दिल्यानं आंदोलन। भंडारा जिल्ह्यामध्ये आजपासून शाळा सुरू। शाळेत मुलांचा किलबिलाट। जिल्ह्यातील 1,136 शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तक वितरण। विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपासून सुरू झालेल्या शालेय सत्राच्या पहिल्याच दिवशी बहुतांश शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश। विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकांचंही वाटप। कोल्हापूरच्या राजे छत्रपती संभाजी विद्यालयामध्ये शासनाचं साहित्य पोहोचलं। जवळपास 150 विद्यार्थ्यांनी साहित्य वापरायला सुरुवात केली। साहित्यामुळे विद्यार्थी देखील आनंदित झाले। गोंदिया जिल्ह्यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ। शाळांमध्ये आज पुन्हा किलबिलाट ऐकायला मिळाला। विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। वर्ध्यामध्ये विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश वाटप। अनुदानित खासगी शिक्षण संस्थांच्या निर्णयामुळे खळबळ। पहिल्याच दिवशी पुकारला संप। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी स्वतः बैलगाडी चालवत विद्यार्थ्यांना आणलं पहिल्या दिवशी शाळेत। विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देत केलं स्वागत। सोलापूर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गणवेश मिळाले। शाळेतील पटसंख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू। प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांची माहिती।
चंद्रपुरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हाऊसफुल गर्दी. विद्यार्थ्यांना पुस्तक आणि गणवेश वाटप करत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा. यवतमाळमधील बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था. शाळा केवळ 2 खोलीत भरते. शाळा दुरुस्तीची पालकांची मागणी. यवतमाळमध्ये तिवसा येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केलं विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत. विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ, पुस्तक आणि गणवेश देऊन स्वागत. जिल्हाधिकाऱ्यांनी साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद. मराठवाड्यातील बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याच्या तक्रारी. ठाकरेंची शिवसेना घेणार बँकांची शाळा. अंबादास दानवे आंदोलन करत बँकांना विचारणार जाब. बुलढाण्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जुंपलं कामाला. शिक्षण मंत्री दादा भुसेंनी दिला कारवाईचा इशारा. शिक्षण मंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांकडून साफसफाई. वर्ध्यामध्ये पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उपस्थित. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ तसंच पाठ्यपुस्तकं देऊन विद्यार्थ्यांचं करण्यात आलं स्वागत. वर्ध्यामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी अनुदानित शाळेच्या संस्था चालकांचा संप. अनुदानित शाळेतील विविध मागण्यांसाठी संस्था चालकांचा निर्णय. विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी घरी परतावं लागलं. वर्ध्यामध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. आमदार राजेश बकानींच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं करण्यात आलं स्वागत. बुलढाण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव करणार विद्यार्थ्यांचं स्वागत. मेहकर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद. 45 दिवसांच्या सुट्टीनंतर विद्यार्थी शाळेमध्ये परतले. अमरावती जिल्ह्यातल्या झेडपी शाळा आजपासून सुरू. अमरावतीमधील चांदूर रेल्वे गटसाधन केंद्र शाळेनं प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं शाळेला गोकुळधाम बनवलं. तारक मेहताचा उलटा चष्मा या मालिकेतील कलाकारांची वेशभूषा करत विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत. गडचिरोलीमध्ये शाळा प्रवेशोत्सवासाठी सहपालकमंत्री आशिष जयस्वालांची हजेरी. मुरखळा येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं करण्यात आलं स्वागत. शाळा इमारतींच्या बांधकामाबद्दल केलं मार्गदर्शन. दिल्ली विमानतळावरील कामाचा नाशिक दिल्ली विमानसेवेला फटका. आठवड्यातून 3दा नाशिक दिल्ली विमानसेवा आता सुरू असणार. आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध मुलगा सून घरामध्ये राहू शकत नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. नंदुरबारमधील एका प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाचा हा महत्त्वाचा निर्णय. वाशिममधील जनुना खुर्द गावानं रचला इतिहास. यंदाच्या भूजल पुनर्भरण स्पर्धेत पटकावला जिल्ह्यातून प्रथम क्रमांक. वाशिम जिल्ह्यातून मिळवला प्रथम क्रमांक. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखीन एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 15 आरोपी अद्यापही फरार. शिर्डीमध्ये व्हीआयपी दर्शनासाठी 3 वेळा निश्चित. सामान्य भक्तांना होणारा त्रास कमी करण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. यवतमाळच्या दारवा आगारामध्ये 5 ई-बसेस दाखल. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ई-बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये 11 पोलीस निरीक्षकांची बदली. काही पोलीस निरीक्षकांच्या 6 महिन्यांमध्येच बदल्या. काही पोलिसांनी चांगली कामगिरी केली असतानाही बदली केल्यानं आश्चर्य. बुलढाण्यामध्ये पोलीस चौकीतील रिक्त पदांवर पोलीस अधीक्षकांच्या नियुक्त्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या वतीनं पोलीस विभागाचे महत्त्वाचे फेरबदल. बुलढाण्यात शेगाव येथे एक पेड मां के नाम 2.0 अभियान. सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांचे ओबीसी आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रांची वैधता तपासण्याचे आदेश. केंद्रीय सार्वजनिक तक्रार मंत्रालयाचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र. मुंबईवरील पाणी कपातीचं संकट टळलं. पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा. गेल्या आठवड्यातील पावसामुळे पाणीसाठ्यामध्ये वाढ. मुंबईत कुर्ला आणि भांडूप परिसरात नागरिकांना पुढील 4 दिवस पाणी गरम करून पिण्याचं आवाहन. नागरिकांना पवई जलाशयाच्या दुसऱ्या कप्प्यातून पाणीपुरवठा करणार असल्यानं दिल्या सूचना. लोकलच्या मोटरमॅन केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा वॉच. मुंब्रा लोकल अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय. मध्य रेल्वेच्या 25 लोकलमध्ये 50 सीसीटीव्ही बसवले. आणखीन 15 लोकलसाठी 30 यंत्रणांची ऑर्डर. मुंबईत सर्व गिरणी कामगार संघटनांची बैठक. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर या बैठकीमध्ये सविस्तर आणि महत्त्वाची चर्चा केली जाणार. अमरावतीमध्ये भातुकलीतील वाठोडा शुक्लेश्वर येथे
माटरगाव मार्गावरील पूर्णा नदीवरील पूल धोकादायक, पुलावरून जाताना नागरिकांची तारेवरची कसरत, पुलाचं काम तातडीनं पूर्ण करण्याची वाहन चालकांची मागणी. डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी सुरू, 34 सीट घेतल्यानं कारवाई केल्यानं वाद, रिक्षा चालकांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत घातला वाद. कोल्हापूरमध्ये पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं पोलिसांची आरोग्य तपासणी, 339 पोलिसांची यावेळेस तपासणी. पोलिसांमध्ये रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्यांमध्ये होते वाढ. कॅनपॅक इंडिया संस्थेच्या वतीनं पैठणमधील वीरभद्रा नदीचं खोलीकरण, पावसाळ्यामध्ये नदीपात्र तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना लाभ. साताऱ्यातील प्रसिद्ध उलटा धबधबा ओसांडून वाहू लागला, धबधब्यावरील अतिउत्साही पर्यटकांकडून 28,500 रुपयांचा दंड वसूल. धुळे सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटात संरक्षक जाळीतून अनेक दगड रस्त्यावर, तर अनेक मोठे दगडही कोसळण्याची शक्यता, महामार्गावर अपघाताची भीती. साताऱ्यामध्ये मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय, मुंबईत पावसाचा जोर पुन्हा वाढणार, मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. पालघरमधील विक्रमगड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले, अनेक गावांचा संपर्कही तुटला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस, सोमेश्वर धबधब्यानं धारण केलं रौद्र रूप, सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात, शहरातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू. हिंजवडीमध्ये नाल्यांचा प्रवाह रोखल्यानं पूर परिस्थिती, पाण्याचा प्रवाह रोखणाऱ्यांवर कारवाई होणार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांची माहिती. पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू, सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलं. भीमाशंकर खोऱ्यातील कोंडवळ धबधबा प्रवाहित, उंच कड्याच्या डोंगरावरून वाहणारे धबधबे आणि पांढरा शुभ्र फेसाळणाऱ्या पाण्यानं परिसरामध्ये प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण, पर्यटकांची गर्दी. पुण्यात चासकमान आणि भोरगिरी परिसरामध्ये कमी पाऊस, चासकमान धरणाच्या पाणी पातळीमध्ये विशेष वाढ नाही, भागातील इतरही धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ नाही. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच, पावसामुळे पाणीसाठा 43%. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी पातळीमध्ये घट व्हायला सुरुवात, पंचगंगेची पाणी पातळी 24 फूट 8 इंचावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप कायम, आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून येलो अलर्ट जारी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती, शेती उपयुक्त पाऊस पडत असल्यानं शेतकरी वर्ग आनंदात. सोलापुरातील उजनी धरण 76% भरलं, धरणातून भीमा नदीमध्ये 26,600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू, या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते. पुणे सिंगापूर विमानसेवा 15 जुलैपर्यंत स्थगित, एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार, अहमदाबाद विमान अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारी. अमरावती जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे तयार करण्यात आले बनावट फेसबुक खाते, या खात्याला कुणीही प्रतिसाद देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन. बसण्याच्या जागेवरून झालेल्या क्षुल्लक वादातून एकाची हत्या, किशोर ठाकरेचं आरोपीचं नाव, कळमना पोलिसांनी केली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाजनगर आंबेडकर चौकामध्ये दुचाकी चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीच्या घटना रोखण्याचं मोठं आव्हान. मुंबई विमानतळावर 23 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी केली अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकाला अटक, आरोपीकडून 3 लोखंडी तलवारी जप्त. भंडाऱ्यात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, 16 जनावरांची सुटका करण्यात आली. हिंगोलीमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई, 90 ठिकाणी छापे टाकून 84,940 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्यात कुशारी येथे शेतात ड्रममध्ये आढळला मोहफुलाचा साठा, पोलिसांकडून साठा नष्ट, आरोपींवर गुन्हा दाखल. जळगावच्या मोहराळा येथे जमिनीच्या वादातून 19 वर्षीय मुलाची विहिरीत ढकलून हत्या, 5 दिवसानंतर मृतदेह आढळला, 2 अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये सिगारेट उधार न दिल्यानं महिलेची हत्या, 5 दिवसानंतर राजोरा येथील हत्येचा उलगडा, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. लोणावळ्यामध्ये वडिलांकडूनच मुलीवर अत्याचार, कुसगाव भागातील धक्कादायक घटना, पीडित मुलीच्या आईची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार.
अकोल्यामध्ये शेतीच्या वादातून आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव, आईची हत्या करणाऱ्या फरार आरोपीला 3 महिन्यानंतर पोलिसांनी केली अटक. उल्हासनगरमध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये चोरीचा प्रयत्न, चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. उल्हासनगरमध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या आरोपीला अटक, आरोपीकडून सोनसाखळी आणि 3 दुचाकी जप्त, गुन्हे शाखेच्या पोलिसांची कारवाई. नाशिकमध्ये रिक्षात महिलांचे दागिने चोरणारा संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात, तंबड पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाची कारवाई, आरोपीकडून 5 लाखांचे दागिने हस्तगत. अकोल्यामध्ये गोदामात जुगार खेळत असलेल्या 17 आरोपींना पोलिसांनी केली अटक, 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला जप्त. जालन्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, कारवाईत 9 दुचाकी आणि 3 कार जप्त. कल्याणच्या शहाड उड्डाणपुलाजवळ राडा, वाहतूक पोलीस आणि वाहन चालकांमध्ये भर, रस्त्यात हाणामारी, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोलापूरमध्ये 2 गटामध्ये दगडफेक, वाहन जाण्यासाठी रस्ता न दिल्यानं वाद विकोपाला गेल्याची माहिती. चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांचे प्राण वाचवण्यात यश, 6 भाविकांना कोळी बांधवांनी वाचवलं. पाण्याचा अंदाज न आल्यानं 6 भाविक गेले होते वाहून. परभणीमध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना नाम संस्थेच्या वतीनं 25,000 रुपयांची मदत, कुटुंबासाठी शासन आणि प्रशासनानं आर्थिक मदत करण्याचं आवाहन. धाराशिवच्या परिंडामध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू, 6 ते 7 जण गंभीर जखमी, ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. छत्रपती संभाजीनगर गोदावरी दूध गाडीला भरधाव आयशरची धडक, गाडीचं मोठं नुकसान, 400 कॅरेटमधील सुमारे 2 ते 3 लाख रुपये किमतीचं हजारो लिटर दूध वाया. सांगली कोल्हापूर रस्त्यावर कारची दुचाकीला जोराची धडक, अपघातात एकाचा जागीच मृत्यू. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये हिट अँड रनचा प्रकार, मद्यधुंद चालकाने एका महिलेला दिली धडक, अपघातानंतर चालक फरार. कोल्हापूरमध्ये भुदरगड तालुक्यामध्ये वेदगंगा नदीपात्रामध्ये उडी मारून युवकाची आत्महत्या, नदीपात्रामध्ये मृतदेहाचा शोध सुरू. यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास, वर्दळीच्या परिसरामध्ये जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यानं अपघात, प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये भीषण आग, अनुपमा या सिरियल सेटवर लागली भीषण आग, आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र मोठं नुकसान. भिवंडीतील निजामपूर परिसरामध्ये जीर्ण झालेल्या घराचा काही भाग कोसळल्यानं वृद्ध महिला जखमी, परिसरामध्ये 70 ते 80 वर्ष जुनी अनेक घरं जीर्ण अवस्थेमध्ये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.